Today we will discuss 12th Maths Paper 2 Derivative Exercise 1.2 Question 6. So first we will see example 1. So example 1 is tan inverse of log x. Okay, here we have to differentiate with respect to x. So first let y is equal to tan inverse of log x. Okay, so here we differentiate with respect to log x. So our derivative is dy by dx is equal to d by dx of tan inverse of x. Okay, so our derivative is formula for derivative of tan inverse x is d by dx of tan inverse x is equal to 1 upon 1 plus x square. Okay, here value of x is log x. So derivative of tan inverse of log x is 1 upon 1 plus log x ब्रॅकेट स्क्वेअर. इथे बघा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे डी बाय डी एक्स ऑफ टॅन इन्व्हर्स एक्स आणि फॉर्म्युला आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि आपली एक्सची व्हॅल्यू आहे लॉग एक्स. सो आपलं डेरिव्हेटिव्ह होईल 1 अपॉन 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, इंटू आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं ह्या लॉग एक्स या टर्मचं. सो डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. आता बघा आपण ही जी टर्म डेरिव्हेटिव्ह घेतली टर्म आहे 1 अपॉन 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ही तशीच ठेवणार आहोत आणि लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत 1 अपॉन एक्स. ओके, आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट स्टेप आहे फक्त हे आपण जस्ट रिअरेंज करतो आहे 1 अपॉन एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. हे आपला आन्सर आहे डी वाय बाय डी एक्स. ओके, आता सेकंड एक्झाम्पल आहे कोसेक इन्व्हर्स ऑफ ई रेज टू मायनस एक्स. सो let y is equal to cosec inverse of e raised to minus x. Okay, we will here we will differentiate this y equation y with respect to x. So equation becomes dy by dx is equal to d by dx of cosec inverse of e raised to minus x. Okay, आता आपल्याला इथे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे कोसेक इन्व्हर्स एक्स आणि आपल्याला माहिती आहे कोसेक इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आहे डी बाय डी एक्स ऑफ कोसेक इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. जेव्हा एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असते तेव्हा आणि जेव्हा एक्सची व्हॅल्यू लेस दॅन 1 असते तेव्हा फॉर्म्युला होतो -1 अपॉन एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. आता इथे आपल्याला पहिल्यांदा बघायचे एक्सची व्हॅल्यू लेस दॅन 1 आहे की ग्रेटर दॅन 1 आहे. आता इथे आपल्या कोसेक इन्व्हर्सच्या बाबतीत आपला एक्स आहे हा पूर्ण ई रेज टू मायनस एक्स. ओके, आता इथे आपल्याला ई रेज टू मायनस एक्सची व्हॅल्यू लेस दॅन 1 आहे का ग्रेटर दॅन 1 चेक करण्यासाठी ई रेज टूची व्हॅल्यू 2 पॉईंट समथिंग आहे. सो रेज टू मायनस एक्स ही टर्म आपण जेव्हा घेतो तेव्हा समजा ही एक्सची व्हॅल्यू आपण खूप मोठी घेतली तर ही जी टर्म आहे 2 रेज टू मायनस एक्स तर ही व्हॅल्यू टेंड्स टू 0 होते. म्हणजेच आपली एक्सची व्हॅल्यू आहे ती लेस दॅन 1 होते. त्यामुळे आपल्याला इथे सेकंड फॉर्म्युला कंडिशनवाला फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. सो कोसेक इन्व्हर्स ऑफ ई रेज टू मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह होईल -1 अपॉन ई रेज टू मायनस एक्स कारण आपला एक्स आहे ई रेज टू मायनस एक्स. सो ई रेज टू मायनस एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ ई रेज टू मायनस एक्स स्क्वेअर मायनस 1 कारण आपलं कोसेक इन्व्हर्स एक्सचा फॉर्म्युलाच आहे -1 अपॉन एक्स इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1. आता आपला इथलाच एक्स आहे ई रेज टू मायनस एक्स. सो आपण तो ई रेज टू मायनस एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ ई रेज टू मायनस एक्स स्क्वेअर मायनस 1. ओके, असं आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं इंटू आता आपण ह्या कोसेक इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. आता आपल्याला ह्या ई रेज टू मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू मायनस एक्स. ओके, सो ही पहिली टर्म आपण आहे तशीच कन्सिडर केली -1 अपॉन ई रेज टू मायनस एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ ई रेज टू मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1. ओके, इंटू
ई रेस टू मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं आहे. सो ते ई रेस टू मायनस एक्स आणि ह्या मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स इज -1. ओके, सो इथे आपलं डेरिव्हेटिव्ह घेऊन झालं आहे. आता जस्ट आपण सिम्प्लिफिकेशन करूया. इथे लक्षात घ्या हे -1 आणि हे सगळं टर्म्स मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत न्यूमरेटरच्या. सो -1 इंटू -1 इज +1 होईल आणि ई रेस टू मायनस एक्स आहेत तसे न्यूमरेटरला. ओके, आता डिनॉमिनेटर हा आहे तसाच. आता पुढे जाऊन सिम्प्लिफिकेशनमध्ये हा ई रेस टू मायनस एक्स आणि हा ई रेस टू मायनस एक्स डिवाइड होतील एकमेकांना. सो आपल्याला फक्त टर्म मिळेल 1/√ऑफ ई रेस टू -2x - 1. ओके, आणि आपल्याला फायनल आन्सर मिळेल ई रेस टू एक्स अपॉन √ऑफ 1 - ई रेस टू 2x. ओके, तर हे आन्सर आपल्याला ही स्टेप कशी मिळाली ती बघूया. आपण आलेलो ह्या स्टेपला 1/√ऑफ ई रेस टू 2x ई रेस टू -2x - 1. ओके, आता ह्या स्टेपवरून पुढे काय करायचं बघा. 1 हे ई रेस टू -2x आहेत म्हणजे त्याचा रेसिप्रोकल घेतला की ई रेस टू 2x होईल आणि ही -1 टर्म आहे तशीच. ओके, आता पुढे बघा आपण हे जे आहे ई रेस टू -2x ह्याने क्रॉस मल्टिप्लाय करणार पण ह्याचा डिनॉमिनेटर इथे 1 आहे. सो तो आपल्याला डिनॉमिनेटर सेम करून घेण्यासाठी आपण त्याला क्रॉस मल्टिप्लाय करणार. सो 1 ह्या 1ने 1ला मल्टिप्लाय. सो 1 - ई रेस टू 2x अपॉन ई रेस टू 2x आहेत तसंच. ओके, आता पुढे बघा काय होतं आहे. 1 ही जी ई रेस टू 2xचं स्क्वेअर रूटवाली टर्म आहे हे आपण स्क्वेअर रूट स्प्लिट करून घेणार आहोत 2 स्क्वेअर रूट्समध्ये. सो ते होईल स्प्लिट करून घेतलेलं स्क्वेअर रूट ई रेस टू 2x. ओके, हे जे फक्त एक कॉमन स्क्वेअर रूट होतं ते आपण स्प्लिट करून 2 ह्याच्यात कन्व्हर्ट करून घेतलं. तर इथे लक्ष द्या 1/1 - ई रेस टू 2x अपॉन हे जे ई रेस टू 2x ही टर्म आहे स्क्वेअर रूटमधली ती आपण ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहिणार आहोत. इथे आपण फॉर्म्युला यूज करतो आहे ए रेस टू एम रेस टू एन वाला विच इज इक्वल टू ए रेस टू एम इंटू एन. सो इथे ए रेस टू एम इंटू एन आहे. सो आपण ते कन्व्हर्ट केलं ए रेस टू एम रेस टू एनला. सो फक्त आपण हे यासाठी कन्व्हर्ट करतो आहे जेणेकरून हा स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन नेक्स्ट स्टेपला आपल्याला मिळेल 1/√ऑफ 1 - ई रेस टू 2x आणि फक्त डिनॉमिनेटरला ई रेस टू 2x राहील ई रेस टू एक्स राहील कारण आपलं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालं आहे. ओके, आता आपण याचा रेसिप्रोकल घ्यायचा. सो रेसिप्रोकल घेताना 1/1 इंटू रेसिप्रोकल घेताना हे डिनॉमिनेटरचं न्यूमरेटरला जाईल. सो ई रेस टू एक्स अपॉन हे स्क्वेअर रूटमधली टर्म 1 - ई रेस टू 2x. ओके, सो आपल्याला फायनल मिळेल 1 इंटू ई रेस टू एक्स इज ई रेस टू एक्स आणि 1 इंटू दिस स्क्वेअर रूट इज 1 - ई रेस टू 2x ॲज इट इज. सो आपल्याला हे मिळालं फायनल आन्सर ई रेस टू एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 - ई रेस टू 2x. हेच आपल्याला इथे मिळालं आहे फायनल आन्सर dy/dx. ओके, तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल 5 tan इनव्हर्स ऑफ रूट एक्स. सो लेट y इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ रूट एक्स. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ tan इनव्हर्स एक्स tan इनव्हर्स ऑफ रूट एक्स. सो tan इनव्हर्स रूट एक्स म्हणजेच हे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे d/dx ऑफ tan इनव्हर्स इज इक्वल टू 1/1 + एक्स स्क्वेअर. आता इथली आपली एक्सची टर्म म्हणजे हे रूट एक्स आहे. ओके, आपला फॉर्म्युला आहे d/dx ऑफ tan इनव्हर्स ऑफ एक्स. याचा फॉर्म्युला आहे 1/1 + एक्स स्क्वेअर. आता आपली ही जी tan इनव्हर्स एक्स इथली एक्सची व्हॅल्यू आहे ही रूट एक्स. सो ते कन्व्हर्ट होताना 1/1 + रूट एक्सचा स्क्वेअर होणार आहे. फॉर्म्युला अप्लाय केला. ओके, ह्याचं डेरिव्हेटिव्ह. सो आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळालं tan इनव्हर्स ऑफ रूट एक्सचं 1/1 + रूट एक्स स्क्वेअर. ओके,
इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ह्या रूट एक्सचं आपल्याला पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. सो डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स. आता पुढे बघा आपण सिम्प्लिफाय करतो आहे. ह्याचं मिळालं सिम्प्लिफिकेशन केल्यावर 1/1 प्लस हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाले. सो फक्त आपल्याला सिम्पली एक्स मिळाला इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे 1/2 रूट एक्स. ओके, आणि ह्या एक्सचं फक्त डेरिव्हेटिव्ह आहे 1. सो आपल्याला हे एक्सप्रेशन मिळालं. आता हे सिम्प्लिफाय करायचं. सो हे न्यूमरेटरला सगळीकडे 1/ हे फक्त रिअरेंज केलं इथं 2 इंटू रूट एक्स इंटू 1 प्लस एक्स. हे जे मिळालं आपल्याला हे आहे आपलं फायनल आन्सर dy बाय डी एक्सचं. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 6th एक्झाम्पल. साइन इन्व्हर्स ऑफ रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2. सो लेट y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2. सो हे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डिफरन्शिएट केल्यावर काय मिळेल आपल्याला dy बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ साइन इन्व्हर्स ऑफ रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2. ओके, आता आपण डेरिव्हेटिव्ह घेतो आहे. सो साइन इन्व्हर्स फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे, साइन डेरिव्हेटिव्ह घेण्याचा फॉर्म्युला आहे डी बाय डी एक्स ऑफ साइन इन्व्हर्स एक्स इक्वल टू 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, आता ही जी एक्सची व्हॅल्यू आहे ते म्हणजे आपलं हे पूर्ण ब्रॅकेट आहे स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2. सो आपल्याला व्हॅल्यू घेताना डी बाय डी एक्स ऑफ साइन इन्व्हर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2चं डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस आणि ह्या पूर्ण टर्मचा स्क्वेअर इथे आपल्याला घ्यावा लागेल. सो स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, तेच इथे आपण लिहिलेलं आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, देअरफोर डी बाय डी एक्स ऑफ आणि ह्या रूटचं आपल्याला पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डी बाय डी एक्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2. इथे लक्षात घ्या आपण साइन इन्व्हर्सचा फॉर्म्युला अप्लाय केला आहे 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, आणि हे घेऊन झाल्यावर इथे आपण ह्या रूटचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतो आहे. सो नेक्स्ट बघा स्टेप काय केली आपण 1 आता इथे लक्षात घ्या स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस हा स्क्वेअर आणि हे जे स्क्वेअर रूट आहे ते कॅन्सल होईल आणि फक्त आपल्याला ही सिम्पल आतली टर्म मिळेल 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2. ओके, इंटू ह्या रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होणार 1/2 रूट एक्स. फक्त ह्या एक्सच्या जागी आपली पूर्ण टर्म आहे ही 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2. ओके, सो डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्सची व्हॅल्यू असते 1/2 रूट एक्स. मग इथे येणार आपली काय व्हॅल्यू 1/2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ दिस होल टर्म. सो 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 हे आपल्या आलं डेरिव्हेटिव्ह. आता नेक्स्ट बघा हे झालं आपलं रूटचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करून. आता आपण ह्या आतल्या एक्सचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार आहोत कारण ह्या टर्ममध्ये एक्स इन्व्हॉल्व आहे. सो डेरिव्हेटिव्ह आहे आपलं 1 प्लस एक्स स्क्वेअरचं अपॉन 2चं. ह्यातलं 1/2 हा कॉन्स्टंट आहे सो बाहेर काढून घेतला आपण डेरिव्हेटिव्हच्या आणि फक्त डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला आपण 1 प्लस एक्स स्क्वेअर ह्या टर्मवर. सो आता इथे ह्या 1 टर्ममध्ये व्हेरिएबल नाही आहे सो आपण डायरेक्ट कॉन्स्टंटवर डेरिव्हेटिव्ह अप्लाय करतो आणि सो कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असतं 0. सो ते इथे लिहिलं आपण प्लस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x. ओके, आणि एक्स इंटू 1 एक्सचं डेरिव्हेटिव्ह. सो आपल्याला फायनल काय मिळतं आहे बघा आन्सर. ही फर्स्ट टर्म आहे तशीच 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस इंटू ब्रॅकेट 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 इंटू सेकंड टर्म पण आहे तशीच 1/2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 इंटू हे 2x/2
हे 0 + 2x इज 2x आणि अपॉन 2 आहेत ते, सो 2x/2. त्यातला हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल, सो आपल्याला इथे फक्त x मिळेल. आता इथे बघूया पुढे काय केलं आहे ते. इथे लक्षात घ्या, ही जी टर्म आहे √1 - 1 + x²/2 आली. तर इथे लक्षात घ्या, ह्याचा डिनॉमिनेटर 2 आहे आणि इथे काही नाही, म्हणजे इथे डिनॉमिनेटर 1 आहे. सो ह्या दोघांचा डिनॉमिनेटर आपल्याला सेम करून घ्यावा लागेल. जर आपल्याला ह्यांची सबस्ट्रॅक्शन करायची असेल तरच ह्यांची सबस्ट्रॅक्शन होऊ शकते, जर डिनॉमिनेटर सेम असेल. सो आपण क्रॉस मल्टिप्लाय करून घेणार आहोत. सो 2 × 1 इज 2. आपली फायनल टर्म होईल 1/√2. 2ने मल्टिप्लाय केल्यावर 2 मायनस 1ने ह्या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय केल्यावर 1 + x², आणि ह्या दोघांचा डिनॉमिनेटरचा मल्टिप्लिकेशन केली का 2 × 1 इज 2. सो आता डिनॉमिनेटर आपला कॉमन झाला, सेम झाला. आता आपण सबस्ट्रॅक्शन करू शकतो. ती बाई का इथे सबस्ट्रॅक्शन करताना काय होईल बघा. आता मी फक्त तुम्हाला स्क्वेअर रूटमध्ये दाखवते. आपलं मगाचा आन्सर होतं असं, ओके, आणि हा डिनॉमिनेटर कॉमन झालेला. आता सबस्ट्रॅक्शन करताना हे सबस्ट्रॅक्शन साईन ह्या ब्रॅकेटच्या बाहेर आहे. सो ते सबस्ट्रॅक्शन ऑपरेट होताना ब्रॅकेटवर जी आतली सायन्स असतात ती चेंज होतात. फॉर एक्झाम्पल जर इथे मायनस असेल तर मायनस मायनस प्लस होईल, आणि इथे तर प्लस आहे, सो मायनस प्लस मायनस होईल. सो आपल्याला आन्सर मिळेल 1/2 - 1 मायनस, आणि हे प्लस मायनस होईल -x², ओके, आणि हे अपॉन 2 आहेत तसेच. सो हीच टर्म आपण इथे लिहिलेली आहे बघा. इथे काय केलं आहे आपण, हे जे स्क्वेअर रूट आहे हे स्क्वेअर रूट स्प्लिट केलं आहे 2 ह्याच्यात. सो ते अपॉन √2ला वेगळं स्क्वेअर रूट टाकलं आहे. बाकी टर्म आहे तशीच लिहिलेली आहे, आणि इथे आपल्याला x मिळालं, ओके. आता नेक्स्ट ह्याच्यात बघा, इथे 2 मायनस, इथे बघा 2 - 1 इज 1, आणि हे -x² हे आहेत तसे दिले. आणि हे जे √2 इथे खाली होते डिनॉमिनेटरला, ते हे पण इथे आपण स्प्लिट करून घेतलेत √2, ओके. आता इथे बघा काय केलं आहे, ह्या टर्ममध्ये हे 1/2 × 1 + x² होतं. अपॉन √2 आपण सेपरेट केलेत. आता हे √2 आपल्याला इथल्या 2च्या याच्याशी कॅन्सल करता येतील. ते कसं आहे बघा, हे जे 2 आहेत ते आपण √2 × √2 मध्ये स्प्लिट करून घेणार आहोत, आणि × 1 + x² हे आहेत तेच, आणि ह्याला खाली √2 डिनॉमिनेटरला आहे. सो ह्यातला √2 आणि ह्यातला √2 कॅन्सल होईल. सो आणि आपल्याला फक्त मिळेल √2 × √1 + x², ओके. तेच इथे आपण लिहिलेलं आहे. आता नेक्स्ट स्टेप बघा, हे सगळं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. सो हा √2 आणि न्यूमरेटरमधला √2 कॅन्सल होईल, आणि फक्त आपल्याला न्यूमरेटरला मिळेल x. सो x अपॉन, आणि आपल्याला टर्म मिळालेल्या आहे डिनॉमिनेटरला ही वाली √1 - x² × √1 + x², ओके. सो आपलं फायनल आन्सर मिळालं आहे x अपॉन √1 - x⁴. तर हे कसं मिळालं ते मी सांगते तुम्हाला ह्या 2 टर्मवरून, ओके. इथे लक्ष द्या कसं मिळतं ते. आपल्याला मिळालेला आन्सर आहे 1 - √x⁴, ओके. हे जे आहे √1 - x⁴ हेच आपण कन्व्हर्ट करणार आहोत. 1 म्हणजेच 1चा स्क्वेअर, हे दोन्ही सेम आहेत. 1² इज 1, सो आपण फक्त 1च्या जागी 1² लिहिलं आहे. आणि हे x⁴ आहेत ते आपण स्प्लिट करून लिहिणार आहोत. x⁴ हे म्हणजेच x⁴ आहेत. a⁴m⁴n = a⁴mn. सो तेच आपण इथे अप्लाय करतो. x⁴ म्हणजेच x⁴ × 2 म्हणजेच 4, म्हणजे आपण काही बदल करत नाही, फक्त आपण ते थोडं स्प्लिट करून लिहिलं, ओके. इथे बघा. आता नेक्स्ट स्टेपला आपण काय करतोय बघा, हे a² आणि हा -b²,
सो आपण इथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय करतो आहे. तो फॉर्म्युला आहे ए मायनस बी इंटू ए प्लस बी. इथला आपला ए आहे 1 आणि बी आहे एक्स स्क्वेअर. सो तो फॉर्म्युला अप्लाय करताना आपल्याला काय होणार आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू ए प्लस बी म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, सो आपण इथे हा फॉर्म्युला अप्लाय केला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. इथे आपली एची व्हॅल्यू आहे 1, बीची व्हॅल्यू आहे एक्स स्क्वेअर. ओके, आणि सो इथे आपण फक्त आता स्क्वेअर रूट एक होतं, एका ह्याच्यात ते मल्टिप्लिकेशन होते, फक्त ते स्क्वेअर रूट आपण इथे आता स्प्लिट करतो आहे मल्टिप्लिकेशन. त्यासाठी हा फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूट ऑफ ए बी विथ पॉवर एन असेल तर स्क्वेअर रूटची, तर आपण ते स्प्लिट करणार स्क्वेअर रूट ऑफ ए इंटू स्क्वेअर रूट ऑफ बी, nth रूट ऑफ ए इंटू nth रूट ऑफ बी. ओके, सो आपल्याला इथे बघा हे आपल्याला मिळालेला आन्सर आहे आणि त्याचा आन्सर मिळाला स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स रेज टू 4. सो तेच आपण इथे बघा ह्या ह्याच्याऐवजी फक्त डायरेक्ट आपण स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स रेज टू 4 सबस्टिट्यूट केलेलं आहे. सो हे आन्सर मिळालं आपल्याला dy/dx. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल 10 साइन रेज टू 4 इंटू साइन इन्व्हर्स ऑफ रूट एक्स. ओके, सो लेट y इज इक्वल टू साइन रेज टू 4 इंटू साइन इन्व्हर्स ऑफ रूट एक्स. आता इथे थोडं आपल्याला डिफरन्शिएट करायच्या आधी सिम्प्लिफाय करावं लागेल. ते कसं ते मी सांगते तुम्हाला. आपल्याला इथे माहिती आहे साइन स्क्वेअर एक्स इज सेम ॲज साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. सो इथे पण आपल्याला तेच अप्लाय करायचं आहे. साइन रेज टू 4 ऑफ साइन इन्व्हर्स ऑफ रूट एक्स इज सेम ॲज साइन ऑफ साइन इन्व्हर्स ऑफ रूट एक्स होल ब्रॅकेट रेज टू 4 असं कन्व्हर्ट करून घ्यायचं आहे. तेच आपण इथल्या ह्या स्टेपला केलं आहे बघा, होल ब्रॅकेट रेज टू 4 हे कन्व्हर्जन केले. आता बघा इथे हे साईन आणि हा साईन इन्व्हर्स एकमेकांना कॅन्सल होतील इन्व्हर्स असल्यामुळे. सो आपल्याला फायनल मिळेल फक्त इथे रूट एक्स रेज टू हा 4. सो रूट एक्स रेज टू 4 मिळाली ही टर्म. देअरफॉर वाय इज इक्वल टू रूट एक्स रेज टू 4. आता बघा हे जे रूट एक्स रेज टू 4 आहे ते आपण पुन्हा इथे स्प्लिट करतो आहे. रूट एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर हे स्प्लिट करण्यामागे एवढंच कारण आहे, हा स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन फक्त आपल्याला मिळेल एक्स स्क्वेअर, वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आणि आपण डिफरन्शिएट आता करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, सो आपल्याला एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे 2x. सो आपलं फायनल आन्सर आलं 2x. ओके, सो आता आपण हे झाले क्वेश्चन 6 मधली एक्झाम्पल्स. आता आपण बघतो आहे क्वेश्चन 7. क्वेश्चन 7 आहे डिफरन्शिएट दी फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, त्यातलं आपण आता सेकंड एक्झाम्पल बघतो आहे. आपलं सेकंड एक्झाम्पल आहे कोसेक इन्व्हर्स ऑफ 1/cos ऑफ 5 रेज टू एक्स. ओके, आता आपण लेट वाय इज इक्वल टू कोसेक इन्व्हर्स ऑफ 1/cos ऑफ 5 रेज टू एक्स. आता इथे लक्ष द्या, इथे आपल्याला कोसेक इन्व्हर्स ही टर्म दिलेली आहे, बरोबर आहे. सो आपल्याला ही जी ब्रॅकेटमधली टर्म आहे ही आपल्याला इन टर्म्स ऑफ कोसेक्स या फॉर्ममध्ये आणावी लागेल, जेणेकरून आपण ही कोसेक इन्व्हर्स आणि ती आतली टर्म कोसेक्स एकमेकांना कॅन्सल करून, कारण इन्व्हर्स असल्यामुळे फक्त आपल्याला रिक्वायर्ड सोल्युशन मिळेल. ओके, सो आपल्याला ह्या ब्रॅकेटमधल्या टर्मचं कन्व्हर्जन कोसेकमध्ये करायचं. ते कसं करूया, इथे बघा 1/cos ऑफ 5 रेज टू एक्स आहे, बरोबर. आणि आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे cos θ इज इक्वल टू साइन π/2 मायनस θ. ओके, सो आता इथलं आपली थिटाची व्हॅल्यू आहे 5 रेज टू एक्स. सो cos 5 रेज टू एक्स इज इक्वल टू काय होईल, साइन π/2 मायनस 5 रेज टू एक्स. ओके, तेच इथे कन्वर्ट केलं आहे आपण.
आता हे कन्व्हर्जन करण्याचं कारण आपल्याला कोसेक इन्व्हर्स कोसेकच्या टर्ममध्ये कन्व्हर्ट करायचे आहे. सो त्या रिलेटेड आपण फॉर्म्युलेज अप्लाय करतो आहे. सो जर आपण 1/sin कन्व्हर्ट करायचा प्रयत्न केला तर 1/sin म्हणजे आपल्याला कोसेक मिळेल. सो आपण ते साईनच्या याच्यात कन्व्हर्ट करून घेतले. आता आपल्याला इथे डायरेक्ट फॉर्म्युला कळतो आहे बघा. 1/sin θ इज कोसेक थिटा. आता आपला इथला थिटा म्हणजे ही पूर्ण टर्म आहे π/2 - 5x. सो 1/sin of π/2 - 5x इज इक्वल टू कोसेक ऑफ π/2 - 5x. तर तीच आपल्याला इथे व्हॅल्यू मिळाली आहे. ओके, सो हे कोसेक इन्व्हर्स आणि कोसेक कॅन्सल होऊन आपल्याला फक्त वायची व्हॅल्यू मिळेल π/2 - 5x. आता आपण डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ π/2 - 5x. ओके, आता हे डेरिव्हेटिव्ह घेताना बघा d/dx ऑफ π/2 - 5x हे डेरिव्हेटिव्ह पण इथे स्प्लिट करून घेणार आहोत. d/dx ऑफ π/2 इथे काहीच व्हेरिएबल नाही, सो आपल्याला डायरेक्ट कॉन्स्टंट वन डेरिव्हेटिव्ह अप्लाय करावं लागेल. इथे कॉन्स्टंट असा वेगळा नाही आहे, सो d/dx ऑफ 5x वर अप्लाय करावं लागेल. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0, सो π/2 वर अप्लाय केल्यावर डेरिव्हेटिव्ह 0 आलं. मायनस 5x. 5x इथे आपल्याला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज करायचा आहे a⁴x वाला. सो a⁴xचा फॉर्म्युला आहे a⁴x इंटू लॉग ए. आपली इथली एची व्हॅल्यू आहे 5, सो 5x इंटू लॉग 5. ओके, इथे आपण फॉर्म्युला अप्लाय केला a⁴xचा. सो आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळालं आहे 5x इंटू लॉग 5. ओके, तेच इथे केलं आहे बघा. सो आपल्याला फायनल आन्सर मिळालं आहे -5x इंटू लॉग 5. ओके, इथे आपलं हे एक्झाम्पल कंप्लीट झालं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल 4. कॉस इन्व्हर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 - cos of x² अपॉन 2. ओके, सो लेट y इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 - cos x² अपॉन 2. आता इथे काय करायचं आहे बघा. ही आपल्याला ब्रॅकेटच्या बाहेरची टर्म आहे ती कॉस इन्व्हर्समध्ये. सो आपण ट्राय करणार आहोत ही ब्रॅकेटमधली टर्म इन फॉर्म ऑफ कॉस यायला पाहिजे. सो दॅट आपण कॉस इन्व्हर्स अँड कॉस कॅन्सल करू एकमेकांना. ओके, ते कसं करूया आता बघूया. इथे लक्षात घ्या 1 - cos x² आहे. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे cos 2θ इज इक्वल टू 1 - 2 sin²θ. ओके, हाच फॉर्म्युला हाफ अँगलसाठी असा आहे cos θ इज इक्वल टू 1 - 2 sin²θ/2. हा हाफ अँगलसाठी फॉर्म्युला आहे आणि आपलं आत्ताचं एक्सप्रेशन आहे ते 1 - cos θ ह्या फॉर्ममध्ये आहे. आपला इथला थिटा आहे आत्ता x². सो आपल्याला हे कन्व्हर्जन 1 - cos θ मध्ये करता येते काय बघूया. सो आपण हा 2 sin² इकडे लेफ्ट साईडला आणूया. सो 2 sin²θ/2 इज इक्वल टू हे 1 - cos θ. cos θ इज इक्वल, इथे आपण 1 - cos θ ला कन्व्हर्ट केलं. सो आत्ता आपला इथे थिटाची व्हॅल्यू x² आहे. सो आपलं काय होईल 1 - cos ऑफ x² ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 2 × sin² ऑफ x²/2. ओके, तीच इथे आपण सबस्टिट्यूट केली आहे बघा 2 × sin² x²/2. ओके, आणि अपॉन 2 आहेत तसेच. आता इथे पुढे बघा इथे आपण काय करतो आहे, हा जो 2 आहे आणि हा 2 एकमेकांना कॅन्सल होतील न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला असलेले. सो फक्त आपल्याला कॉस इन्व्हर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ sin² ऑफ x²/2 असं मिळते टर्म. आता ही जी sin² ऑफ x²/2 ही टर्म आहे ती आपण मगाच्या फॉर्म्युलानुसार आपल्याला माहिती आहे sin²θ इज इक्वल टू sin θ ब्रॅकेट स्क्वेअर असं. सो आपण इथला जो स्क्वेअर आहे
तो ॲज ए फॉर्म साईन ऑफ एक्स स्क्वेअर बाय 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर म्हणून कन्सिडर करणार, बिकॉज हा 2 आणि हे स्क्वेअर रूट कॅन्सल करता येईल. सो आपण ते कन्व्हर्ट करणार आणि सो आपलं इथलं स्क्वेअर रूट निघून जाईल आणि आपल्याला फक्त आन्सर मिळेल कॉस इन्व्हर्स ऑफ साईन ऑफ एक्स स्क्वेअर बाय 2. ओके, इथे आपण फॉर्म्युला यूज केला आहे साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साईन थिटा ब्रॅकेट स्क्वेअरवाला. आता इथे बघा, हे जे आहे साईन ऑफ एक्स स्क्वेअर बाय 2 हे ॲज अ साईन थिटा म्हणून कन्सिडर करा. म्हणजे आपली थिटाची व्हॅल्यू असेल ही एक्स स्क्वेअर बाय 2, ही जी टर्म आहे ही आपली थिटाची व्हॅल्यू असेल. आणि इथे आपल्याला आत्ता फॉर्म्युला अप्लाय करायचं, कारण आपल्याला हे कन्वर्जन कॉसमध्ये करायचं आहे, कारण आपल्या इथलं हे कॉस इन्व्हर्स आहे. सो आत्ता हा आपला फॉर्म्युला आहे तो कॉसमध्ये करण्यासाठी बघा, साईन थिटा इज इक्वल टू आपल्याला एक माहिती आहे कॉस ऑफ 90 मायनस थिटा, सो पाय बाय 2 मायनस थिटा. सो आपली साईन थिटा, सो आपली थिटाची व्हॅल्यू आहे एक्स स्क्वेअर बाय 2. सो साईन एक्स स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू कॉस पाय बाय 2 मायनस थिटाची व्हॅल्यू आहे एक्स स्क्वेअर बाय 2. हे आपल्याला व्हॅल्यू मिळेल. सो तीच आपण इथे सबस्टिट्यूट केली. ओके, सो ही व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट केली. आता बघा, हे कॉस इन्व्हर्स आणि हा कॉस कॅन्सल होतील आणि आपल्याला फक्त व्हॅल्यू मिळेल पाय बाय 2 मायनस एक्स स्क्वेअर बाय 2. आता आपण ह्या वायच्या एक्सप्रेशनला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो वी गेट dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ दिस होल टर्म पाय बाय 2 मायनस एक्स स्क्वेअर बाय 2. मगासारखंच डेरिव्हेटिव्ह स्प्लिट करून घ्यायचं दोन्ही ह्याच्यावर पाय बाय 2वर आणि मायनस एक्स स्क्वेअर बाय 2वर. सो कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 येईल. आता इथे अप्लाय करताना डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर बाय 2वर अप्लाय करताना हा जो 1/2 आहे हा कॉन्स्टंट आहे आणि इंटू त्याला व्हेरिएबल आहे. सो आपण तो कॉन्स्टंट बाहेर काढायचा आणि फक्त डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचं या व्हेरिएबलवर. ओके, सो आता एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह मिळेल आपल्याला 2x. सो ते मल्टिप्लिकेशनमध्ये होईल. सो आपल्याला हा 2 कॅन्सल होईल. सो मायनस एक्स मिळेल. ओके, हे बघा इथे हा आपण बाहेर काढला 2x डेरिव्हेटिव्ह मिळालं आणि इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. सो तेच मायनस 1/2 इंटू 2x. सो हे 2 कॅन्सल होतील आणि आपल्याला फक्त व्हॅल्यू मिळेल मायनस एक्स. सो हेच आपलं रिक्वायर्ड आन्सर आहे dy बाय dx इज इक्वल टू मायनस एक्स. ओके, सो आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल आहे 5th. टॅन इन्व्हर्स ऑफ इंटू ब्रॅकेट 1 मायनस टॅन ऑफ एक्स बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन ऑफ एक्स बाय 2. सो y इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ 1 मायनस टॅन ऑफ एक्स बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन ऑफ एक्स बाय 2. आता इथे लक्ष द्या, ब्रॅकेटच्या बाहेर आपल्याला टॅन इन्व्हर्स आहे. सो आपण ट्राय करायचं आहे ब्रॅकेटमध्ये आपल्याला टॅन इंटू समथिंग अशी टर्म मिळाली पाहिजे. सो ते कन्व्हर्ट करण्यासाठी आता इथे लक्षात घेतलं तर 1 मायनस टॅन ऑफ एक्स बाय 2 आणि 1 प्लस टॅन ऑफ एक्स बाय 2 आहे. सो आपल्याला इथे फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी टॅनमधला आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे टॅन ऑफ अल्फा प्लस बीटावाला. तो असा आहे टॅन अल्फा प्लस टॅन बीटा अपॉन टॅन अल्फा मायनस टॅन बीटा अपॉन 1 प्लस टॅन अल्फा इंटू टॅन बीटा. ओके, सो हा टॅन अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला आहे आणि तसाच एक फॉर्म्युला आहे टॅन अल्फा मायनस बीटासाठीचा टॅन अल्फा मायनस टॅन बीटा अपॉन 1 प्लस टॅन अल्फा इंटू बीटा. ओके, इथे लक्ष द्या, आपल्याला हा फॉर्म्युला आहे टॅन अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू टॅन अल्फा मायनस टॅन बीटा अपॉन 1 प्लस टॅन अल्फा इंटू टॅन बीटा. ओके, सो आपल्याला ह्या ह्याच्यात कन्व्हर्ट करायचं असेल या फॉर्मॅटमध्ये तर इथे लक्षात घ्या, आपल्याला ही जी टॅन ऑफ एक्स बाय 2 ही टर्म आहे ती ॲज अ टॅन ऑफ बीटा म्हणून कन्सिडर करता येईल. सो आपली बीटाची व्हॅल्यू असेल एक्स बाय 2. तसंच इथे पण आपल्याला मिळाले, फक्त आपल्याला इथे फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटनुसार इथे टॅन अल्फा लागणार आहे. सो टॅन अल्फाचं कन्व्हर्जन करण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे
ह्या 1च्या ऐवजी आपण tan ऑफ पाय बाय 4 लिहू शकतो, कारण tan ऑफ पाय बाय 4ची व्हॅल्यू 1 येते. सो tan 45 इज 1. सो tan पाय बाय 4 इज इक्वल टू 1. सो आपण ह्या 1च्या ऐवजी डायरेक्ट tan पाय बाय 4 लिहिणार मायनस tan ऑफ x बाय 2. सो आपल्याला एक वरचा पार्ट मिळेल tan अल्फा मायनस tan बीटावाला. सो इथली आपली अल्फाची व्हॅल्यू आहे पाय बाय 4 आणि बीटाची व्हॅल्यू आहे x बाय 2. आता आपल्याला डिनॉमिनेटरला टर्म कन्व्हर्ट करायचे आहे 1 प्लस tan अल्फा इंटू tan बीटामध्ये. ओके, सो आता इथला आपला 1 प्लस तर आहे, फक्त आपल्याला tan अल्फा इंटू tan बीटामध्ये कन्व्हर्ट करायचे. त्यातला tan बीटा पण इथे अवेलेबल आहे. सो फक्त आपल्याला इथे इंटू tan अल्फा जॉईन करायचं आहे. सो आपण इथे 1 इंटू tan ऑफ x बाय 2 करणार आहोत, बिकॉज आपण 1ने मल्टिप्लाय केलं तरी आपल्याला हे आन्सर फक्त tan x बाय 2च मिळाल. सो आपण त्या एक्सप्रेशनमध्ये काही चेंज करत नाही आहे, फक्त आपल्या सिम्प्लिफिकेशनसाठी इथे 1 इंटू करतो आहे. सो आता ह्या 1च्या ऐवजी आपण इथे tan ऑफ पाय बाय 4 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहोत, कारण आपल्याला माहिती आहे tan पाय बाय 4ची व्हॅल्यू 1 आहे. ओके, सो फक्त आपण हे tan पाय बाय 4 इथे सबस्टिट्यूट केले. सो आपल्याला फायनल मिळालं आहे tan इन्व्हर्स ऑफ tan पाय बाय 4 मायनस tan ऑफ x बाय 2 अपॉन 1 प्लस tan ऑफ पाय बाय 4 इंटू tan ऑफ x बाय 2. म्हणजेच आपल्याला हा फॉर्मॅट मिळाला आहे tan अल्फा मायनस tan बीटा अपॉन 1 प्लस tan अल्फा इंटू tan बीटा. आणि हा फॉर्म्युला आहे tan ऑफ अल्फा मायनस बीटाचा, आणि इथे आपला अल्फा आहे पाय बाय 4 आणि बीटा आहे x बाय 2. सो आपलं फॉर्म्युलानुसार कन्व्हर्जन होईल tan ऑफ पाय बाय 4 मायनस x बाय 2. ओके, सो ही आपल्याला स्टेप मिळाले. आता इथे लक्ष द्या, tan इन्व्हर्स आणि tan कॅन्सल होतील आणि आपल्याला फक्त आन्सर मिळेल y इज इक्वल टू पाय बाय 4 मायनस x बाय 2. आता हे एवढं सिम्प्लिफिकेशन झाल्यानंतर आपण डिफरन्शिएट करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू x. सो dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ दिस होल टर्म पाय बाय 4 मायनस x बाय 2. इथे आपण डेरिव्हेटिव्ह स्प्लिट करणार आहोत पाय बाय 4वर आणि इथे मायनस x बाय 2वर. इथे आता पाय बाय 4 हा कॉन्स्टंट असल्यामुळे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 आलं. सो हे 0 लिहिलं आपण, मायनस हा इथे 1 बाय 2 आहे जो व्हेरिएबलला मल्टिपल आहे, तो आपण कॉन्स्टंट म्हणून बाहेर काढून घेतला आणि फक्त डेरिव्हेटिव्ह अप्लाय केलं ह्या व्हेरिएबल एक्सवर. सो एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय मिळालं आपल्याला, 1 मिळालं. सो आपली फायनल व्हॅल्यू आली मायनस 1 बाय 2. सो आपली dy बाय dxचे आन्सर आलं मायनस 1 बाय 2. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं एक्झाम्पल 6. कोसेक इन्व्हर्स ऑफ 1 अपॉन 4 कॉस क्यूब 2x मायनस 3 कॉस 2x. ओके, सो आपले y इज इक्वल टू कोसेक इन्व्हर्स ऑफ 1 अपॉन 4 कॉस क्यूब 2x मायनस 3 कॉस ऑफ 2x. आता इथे आपलं बघा ब्रॅकेटच्या बाहेर आहे कोसेक इन्व्हर्स. सो आपण ट्राय करणार आहोत ब्रॅकेटमध्ये आपल्याला इन फॉर्म ऑफ कोसेक टर्म मिळावी. सो कोसेक्स टर्म मिळण्यासाठी आपण याचं कन्व्हर्जन 1 अपॉन साईनला करण्यासाठी बघणार, कारण 1 अपॉन साईन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा हे आपल्याला माहिती आहे. सो ह्याचं कन्व्हर्जन साईनमध्ये करण्यासाठी बघा आपल्याला काय करावं लागतं. आता इथे लक्ष दिलं तर हा 4 कॉस क्यूब 2x मायनस 3 कॉस ऑफ 2x हा जर नीट लक्ष दिलात तर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, कॉस 3 थिटा इज इक्वल टू 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. ओके, 3 कॉस थिटा असा फॉर्म्युला आहे. आता इथे फक्त आपली थिटाची व्हॅल्यू आहे 2x कन्सिडर करायची. सो हा आपला बघा फॉर्म्युला सेम होतो आहे, 4 कॉस क्यूब ऑफ 2x मायनस 3 कॉस क्यूब ऑफ 2x. हेच आपल्याला एक्सप्रेशन मिळालं आहे आणि त्याचा फॉर्म्युला आहे कॉस 3 ऑफ 2x. ओके, सो तेच आपण इथे लिहितो आहे कॉस 3 थिटा. सो कॉस 3 इंटू थिटा म्हणजे आपला 2x आहे. सो आपल्याला मिळालं आहे कॉस ऑफ 6x. तेच आपण इथे लिहिलेलं आहे बघा 1 अपॉन कॉस ऑफ 6x. ओके, आता आपण ह्या कॉसचं कन्व्हर्जन साईनला करण्यासाठी बघणार, कारण आपल्याला 1 अपॉन साईन मिळालं तरच आपण ते कोसेकपर्यंत जाऊ शकतो. सो आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे साईन ऑफ
पाय बाय 2 मायनस थिटा इज कॉस थिटा. ओके. सो आत्ता इथला आपला थिटा म्हणजे 6x आहे. सो कॉस ऑफ 6x म्हणजेच काय मिळणार आहे, साईन ऑफ पाय बाय 2 मायनस 6x असं त्याचं कन्व्हर्जन आपल्याला करता येईल या कॉस 6xच्या ऐवजी. तीच टर्म आपण इथे लिहिलेली आहे 1/sin ऑफ पाय बाय 2 मायनस 6x आणि फॉर्म्युला अप्लाय केला आहे कॉस थिटा इज इक्वल टू साईन ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा. आता लक्ष द्या 1/sin ऑफ पाय बाय 2 मायनस 6x ह्या पाय बाय 2 मायनस 6xला थिटा कन्सिडर करा. सो आपल्याला काय मिळेल 1/sin थिटा. सो 1/sin थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा मिळतं. बरोबर. हा बघा इथे फॉर्म्युला कोसेक थिटा इज इक्वल टू 1/sin थिटा. फक्त आपली इथे थिटाची व्हॅल्यू आपण कन्सिडर केली आहे पाय बाय 2 मायनस 6x. सो आपलं कन्व्हर्जन होणार आहे कोसेक ऑफ थिटाच्या ऐवजी फक्त पाय बाय 2 मायनस 6x. सो आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे. आता बघा कोसेक आणि कोसेक इन्व्हर्स कॅन्सल होतील आणि फक्त आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल पाय बाय 2 मायनस 6x. आता आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो वी गेट dy बाय dx इज इक्वल टू डी बाय dx ऑफ दिस होल फंक्शन पाय बाय 2 मायनस 6x. आता डेरिव्हेटिव्ह पुन्हा आपण स्प्लिट्स करणार आहोत पाय बाय 2वर आणि मायनस 6xवर. सो पाय बाय 2 कॉन्स्टंट असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 6 हे कॉन्स्टंट आहेत व्हेरिएबलला मल्टिपल. सो ते आपण बाहेर काढून घेतले आणि फक्त डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार या एक्सवर. सो एक्सचं डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे 1. सो आपलं फायनल आन्सर मिळणार आहे dy बाय dx इज इक्वल टू -6. ओके. सो आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघतोय. एक्झाम्पल 9 टॅन इन्व्हर्स ऑफ कॉस ऑफ 7x अपॉन 1 प्लस साईन ऑफ 7x. ओके. सो लेट y इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ कॉस ऑफ 7x अपॉन 1 प्लस साईन ऑफ 7x. आता इथे लक्ष द्या आपल्या ब्रॅकेटच्या बाहेर आहे टॅन इन्व्हर्स. सो वी ट्राय टू फॉर्म दिस ब्रॅकेट इनटू टॅन. ओके. सो आपल्याला टॅनच्या ह्याच्यात आपल्याला ह्याची व्हॅल्यू काढायची आहे. सो आपल्याला इन टर्म्स ऑफ बेसिक फॉर्म्युलानुसार बरोबर म्हणाला तर साईन अपॉन कॉस या फॉर्मॅटमध्ये आणलं तर आपल्याला तिथे टॅन ही व्हॅल्यू मिळू शकते. सो आपण हे ब्रॅकेट आहे ते साईन अपॉन कॉसमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार. सो आपलं पहिली ए आहे कॉस ऑफ 7x. इथे आता आपण फॉर्म्युला अप्लाय करू शकतो कॉस थिटा इज इक्वल टू साईन ऑफ 90 मायनस थिटा दॅट इज पाय बाय 2 मायनस थिटा. आपली इथली थिटा आत्ता आहे 7x. सो कॉस ऑफ 7x इज इक्वल टू साईन ऑफ पाय बाय 2 मायनस 7x. ओके. सो तेच आपण इथे लिहिलेलं आहे बघा साईन ऑफ पाय बाय 2 मायनस 7x. आता ह्या 1 प्लस साईन ऑफ 7xच्या इथे 1 प्लस आहेत तसेच फक्त ह्या साईन ऑफ 7xच्या ऐवजी साईन थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ 90 मायनस थिटा हा फॉर्म्युला अप्लाय करतो आहे. सो आपला इथला थिटा आहे 7x. सो साईन ऑफ 7x इज इक्वल टू कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस 7x असं कन्व्हर्जन होईल आणि तेच आपण इथे डिनॉमिनेटरला लिहिलेलं आहे. ओके. आता आपण इथे सिम्प्लिफिकेशन पुढे करणार आहोत. आता इथे आपल्याला एक फॉर्म्युला यूज करायचा आहे तो म्हणजे आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे साईन 2 थिटा इज इक्वल टू 2 इंटू साईन थिटा इंटू कॉस थिटा. ओके. आणि हाच फॉर्म्युला हाफ अँगलसाठी आहे साईन थिटा इज इक्वल टू 2 साईन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. आता आपलं एक्सप्रेशन जर तुम्ही बघितलं हे वालं तर आपल्याला काय मिळालं आहे साईन पाय बाय 2 मायनस 7x. सो ह्या पाय बाय 2 मायनस 7xला जर आपण थिटा म्हणून कन्सिडर केलं तर आपल्याला मिळाले फक्त व्हॅल्यू साईन थिटा. सो आपण हेच कन्व्हर्जन मगाच्या फॉर्म्युल्यात करू शकतो. साईन थिटा म्हणजेच काय 2 इंटू साईन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. सो आपला इथला थिटा आहे आत्ता पाय बाय 2 मायनस 7x. सो पाय बाय 2 मायनस 7x बाय 2 इंटू कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस 7x बाय 2. सो तेच इथे आपण केलेलं आहे. ओके. आता
ह्या 1 प्लस कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस 7x ऐवजी कोणता फॉर्म्युला वापरू शकतो बघा. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. ओके, आणि हाच फॉर्म्युला हाफ अँगलसाठी आहे, कॉस थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस 1. ओके, आता आपल्याला इन टर्म्स ऑफ 1 प्लस कॉस थिटा ह्या पाय बाय 2 मायनस 7xला आपण ॲज अ थिटा म्हणून कन्सिडर करूया. सो आपण 1 प्लस कॉस थिटा हा मायनस 1 जो राईट साईडला आहे तो इकडे लेफ्ट साईडला आणून शिफ्ट करूया. सो तो 1 मायनस 1चा प्लस 1 होईल. सो 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू मिळेल आपल्याला 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. म्हणजे ह्या पूर्ण इक्वेशनची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. बघ आपला थिटा आहे पाय बाय 2 मायनस 7x. सो पाय बाय 2 मायनस 7x बाय 2 म्हणजे ही टर्म मिळेल आपल्याला 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. थिटाची व्हॅल्यू आहे पाय बाय 2 मायनस 7x. ओके, आता इथे जो आपण बाय 2 हा डिनॉमिनेटरला लिहिला आहे तो फक्त सिम्प्लिफाय करून घेऊया. सो आपल्याला टर्म मिळेल साईन ऑफ तो बाय 2 आहे तो इथे डिनॉमिनेटरला येईल मायनस 7x बाय 2. तसंच इंटू कॉस ऑफ पाय बाय 2 इंटू तो बाय 2वाला मायनस 7x बाय 2. ओके, हे म्हणजेच आपल्याला हे न्यूमरेटरला मिळेल पाय बाय 4 मायनस 7x बाय 2. तसंच इथे कॉस ऑफ पाय बाय 4 मायनस 7x बाय 2. बघा ही टर्म मिळाली आपल्या न्यूमरेटरची. सिमिलरली वी राईट डिनॉमिनेटर 2 कॉस स्क्वेअर ऑफ पाय बाय 4 मायनस 7x बाय 2. ओके, आता पुढे बघूया आपल्याला सिम्प्लिफिकेशन. आपल्याला हे फॉर्मेशन साईन अपॉन कॉसमध्ये आणायला लागेल तरच ते आपण टॅनसाठी कन्व्हर्ट करू शकू. आता इथे लक्षात घ्या आपण काय करतोय ते. इथे लक्षात घेतलं तुम्ही आपल्या ह्या टर्ममध्ये साईन आहे. ओके, साईनसुद्धा आहे आणि आपल्याला डिनॉमिनेटरला कॉससुद्धा मिळाले. फक्त आपल्याला इथे एक्स्ट्राचा हा कॉस आहे आणि ह्या स्क्वेअर टर्म आहे. सो इथे अजून एक कॉस आहे, ती आपल्याला फक्त टर्म नको आहे. इथे आपण बघितलं तर हे अँगल सगळे सेम आहेत. सो आपण इथे बघा काय करतो आहे, 2 इंटू साईन ऑफ पाय बाय 4 मायनस 7x बाय 2 इंटू कॉस ऑफ पाय बाय 4 मायनस 7x बाय 2 आहे तसंच ठेवलं आहे. फक्त हे कॉस स्क्वेअरवाली टर्म आहे ती इंटू मल्टिप्लिकेशनमध्ये लिहून घेतो आहे. म्हणजे समजा जर एक्स स्क्वेअर असेल तर आपण एक्स इंटू एक्स लिहू शकतो. तसंच ही कॉस स्क्वेअरची टर्म आहे ती आपण 2 इंटू कॉस ऑफ पाय बाय 4 मायनस 7x बाय 2 इंटू कॉस ऑफ पाय बाय 4 मायनस 7x बाय 2 असं लिहू शकतो. ओके, सो तेच आपण इथे सिम्प्लिफिकेशन फक्त केलं आहे कॉस स्क्वेअर ऑफ पाय बाय 4 मायनस 7x बाय 2च्या ऐवजी. ओके, आता इथे लक्ष द्या, ही जी टर्म आहे ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होऊ शकते कारण त्यांचे अँगलसुद्धा सेम आहे. ओके, सो ते कॉसमधल्या टर्म आहेत सो त्या एकमेकांना कॅन्सल झाले. हे 2 सुद्धा कॅन्सल झाले. म्हणजे फक्त आपल्याला राहिले साईन ऑफ पाय बाय 4 मायनस 7x बाय 2 अपॉन कॉस ऑफ पाय बाय 4 मायनस 7x बाय 2. ओके, सो ही टर्म आपल्याला ब्रॅकेटमध्ये राहिलेली आहे आणि आपल्याला फॉर्म्युला माहितीच आहे, साईन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. सो आपला इथला थिटाची व्हॅल्यू जी आहे ती आत्ता आहे पाय बाय 4 मायनस 7x बाय 2. ओके, सो ह्याला थिटा कन्सिडर करून बघा साईन थिटा अपॉन कॉस थिटा. सो आपल्याला टॅन थिटा मिळणार आहे आणि थिटाची व्हॅल्यू आहे आपली पाय बाय 4 मायनस 7x बाय 2. सो त्याचं कन्वर्जन होईल टॅन ऑफ पाय बाय 4 मायनस 7x बाय 2. आता इथे आपण टॅनमध्ये कन्वर्ट केले. सो हा टॅन इन्व्हर्स आणि हा टॅन कॅन्सल होईल आणि फक्त आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल पाय बाय 4 मायनस 7x बाय 2. ओके, सो आता आपण डिफरन्शिएट करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ पाय बाय 4 मायनस 7x बाय 2. Similarly, we see above, we split this derivative onto pi by 4 and minus of 7x by 2. So derivative of pi by 4 is constant, so derivative of constant is 0. So we write 0 minus 7 by 2 constant आहे सो ते आपण बाहेर लिहिले आणि आपण डेरिव्हेटिव्ह घेतो आहे व्हेरिएबल x1. सो x डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x इज 1.
सो आपल्याला फायनल व्हॅल्यू मिळाली -7/2. ओके, हीच आपली आन्सर आहे dy/dx ची. आता नेक्स्ट ओके, आपलं 10th एक्झाम्पल आहे tan इन्व्हर्स ऑफ square root of 1 plus cos x upon 1 minus cos x. So let y is equal to tan inverse of square root of 1 plus cos x upon 1 minus cos x. आपली इथं ब्रॅकेटच्या बाहेर टर्म आहे tan इन्व्हर्स. सो आपण ट्राय करणार आहोत इन फॉर्म ऑफ tan. So we convert this square root in terms of tan. Okay, so that we will cancel this tan inverse and that tan. आता आपण कसं कन्व्हर्ट करणार बघा. 1 प्लस आता इथे आपण एक फॉर्म्युला अप्लाय करतोय बघा. कॉस थिटा इज इक्वल टू हाफ अँगलचा फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर इथे एक फॉर्म्युला बघतोय. कॉस थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर θ/2 -1. आणि सिमिलरली एक फॉर्म्युला आहे 1 cos θ इज इक्वल टू 1 - 2 sin स्क्वेअर θ/2. ओके, सो आपण इन टर्म्स ऑफ आपल्याला इथे बघा 1 प्लस कॉस थिटा पाहिजे आणि 1 मायनस कॉस थिटा पाहिजे. सो आपण हा -1 इकडे शिफ्ट करतोय. सो आपल्याला काय मिळेल 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर θ/2 आणि सिमिलरली 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर θ/2. ओके, फक्त आपली इथली थिटाची व्हॅल्यू आहे x. सो 1 प्लस कॉस एक्स इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर x/2. सिमिलरली 1 मायनस कॉस एक्सची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 2 साइन स्क्वेअर x/2. सो तीच आपण व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली आहे बघा. 2 कॉस स्क्वेअर x/2 आणि 2 साइन स्क्वेअर x/2 युजिंग दिस फॉर्म्युला. ओके, आता इथे लक्ष द्या, हे डिनॉमिनेटरचे आणि न्यूमरेटरचे 2 कॅन्सल होतील. सो फक्त आपल्याला स्क्वेअर रूटमध्ये टर्म मिळेल कॉस स्क्वेअर ऑफ x/2 अपॉन साइन स्क्वेअर ऑफ x/2. ओके, आणि आपल्याला हे फॉर्म्युला माहितीच आहे कॉस थिटा अपॉन साइन थिटा इज कॉट थिटा. सो आपल्याला कॉस स्क्वेअर ऑफ x/2 अपॉन साइन स्क्वेअर ऑफ x/2 मिळणार आहे कॉट स्क्वेअर ऑफ x/2. ओके, सो आपल्याला इथे मिळालं आहे टॅन इन्व्हर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ कॉट स्क्वेअर ऑफ x/2. आता हा आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन थिटा होल ब्रॅकेट स्क्वेअर. हे सेम असतात. सो तसंच आपण इथे स्क्वेअर रूट ऑफ कॉट स्क्वेअर x/2 जी टर्म आहे ती स्क्वेअर रूट ऑफ कॉट ऑफ x/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर म्हणून कन्व्हर्ट करणार बिकॉज वी कॅन्सल दिस स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट. सो आपण हे इथे कन्व्हर्ट केलं आहे स्क्वेअरला आणि देन हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल केल्यामुळे फायनल आन्सर मिळालं आपल्याला टॅन इन्व्हर्स ऑफ कॉट ऑफ x/2. आता आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे कॉट थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ 90 मायनस थिटा. ओके, आता आपली इथे थिटाची व्हॅल्यू आहे x/2. सो कॉट ऑफ x/2 इज इक्वल टू टॅन ऑफ 90 मायनस x/2. सो आपल्याला कॉट ऑफ x/2च्या ऐवजी मिळणार आहे टॅन ऑफ 90 मायनस x/2. सो तेच आपण इथे लिहिलं आहे टॅन ऑफ π/2 मायनस x/2. आणि आपल्याला जे रिक्वायर्ड होतं टॅनमधलं ते इथे आपल्याला मिळालं आहे. सो वी विल कॅन्सल दिस टॅन इन्व्हर्स अँड टॅन. सो वी गेट y इज इक्वल टू π/2 मायनस x/2. Okay, now we differentiate this y with respect to x. So dy/dx is equal to d/dx of π/2 minus x/2. Okay, we operate this derivative on π/2 and minus x/2. So we split this derivative. The derivative of π/2 is 0 because π/2 is constant and derivative of constant is 0. So we get 0 minus इथे आपण 1/2 जो कॉन्स्टंट आहे व्हेरिएबलला मल्टिप्लाय असलेला तो बाहेर काढून घेतला डेरिव्हेटिव्हच्या आणि फक्त आपण डेरिव्हेटिव्ह ऑपरेट करणार आहोत या एक्सवर. सो एक्सचं डेरिव्हेटिव्ह मिळालं आपल्याला 1. सो आपली फायनल व्हॅल्यू मिळाली -1/2. ओके,
ओके, आपलं नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल 12th. कॉट इन्व्हर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस साइन ऑफ 4x/3 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन ऑफ 4x/3 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस साइन ऑफ 4x/3 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन ऑफ 4x/3. इथलं आपलं सो आपण लेट y इज इक्वल टू हे कॉट इन्व्हर्स ऑफ हे पूर्ण एक्सप्रेशन लिहिणार. आता इथे लक्ष द्या, आपल्या ब्रॅकेटच्या बाहेर कॉट इन्व्हर्स ही टर्म आहे. सो आपल्याला ही ब्रॅकेटमधली जी एक्सप्रेशन आहे ते इन टर्म्स ऑफ कॉटमध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. त्यासाठी आपण आधी ह्यातली जी प्रत्येक टर्म इथे तुम्ही कन्सिडर केली तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधली ही 1 प्लस साइन ऑफ 4x/3 ही इथे सेम दिसते. सो आपण ती आधी सिम्प्लिफाय करणार आहोत. आता इथे सिम्प्लिफाय करण्यासाठी आता आपल्याला हे कन्व्हर्जन कॉटमध्ये करायचं आहे. सो बेसिक फॉर्म्युला जर बघितलात कॉटसाठीचा तो कॉस थिटा अपॉन साइन थिटा आहे. सो आपण हा न्यूमरेटर आहे तो ट्राय टू कन्वर्ट इन टू कॉस थिटा अँड दिस डिनॉमिनेटर वी ट्राय टू कन्वर्ट दिस इन टू ॲज अ फॉर्म ऑफ साइन थिटा. सो आपण हे 1 प्लस साइन ऑफ 4x/3 कन्वर्ट करतो आहे. सो 1 प्लस ह्या साइन ऑफ 4x/3च्या ऐवजी ह्या 4x/3ला ॲज अ थिटा म्हणून कन्सिडर करा. सो आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, साइन थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ π/2 मायनस थिटा आणि आपला थिटा आहे आत्ता 4x/3. सो आपल्याला मिळणार आहे साइन 4x/3 इज इक्वल टू कॉस ऑफ 90 मायनस 4x/3. ओके, सो तेच इथे आपण लिहिलेलं आहे 1 प्लस कॉस ऑफ π/2 मायनस 4x/3. फक्त आपण इथे हा फॉर्म्युला अप्लाय केला आहे. आता इथे जर ही तुम्ही टर्म कन्सिडर केली π/2 मायनस 4x ती ॲज अ थिटा म्हणून कन्सिडर केली तर आपल्याला इथे एक्सप्रेशन मिळेल 1 प्लस कॉस थिटा आणि आपल्याकडे हाफ अँगलसाठीचा फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा/2. सो इथला आपला थिटा आहे π/2 मायनस 4x/3. सो 1 प्लस कॉस ऑफ π/2 मायनस 4x/3 इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे ही व्हॅल्यू 2 इंटू कॉस स्क्वेअर ऑफ π/2 मायनस 4x/3/2. सो ते आपण कन्व्हर्जन कसं करतो आहे बघा. कॉस ऑफ π/2 मायनस 4x/3/2 जी टर्म आहे ती ॲज अ सिम्प्लिफाय करताना हे 2 ॲज अ डिनॉमिनेटर म्हणून येणार डिवाइड करायला. हे 2 2 जा 4. सो ते डिवाइड करणार हे 2 इंटू 2 4 होतील. सो आपल्याला टर्म मिळेल 2 कॉस स्क्वेअर ऑफ π/4 मायनस 2x/3. ओके, नेक्स्ट आपल्याला बघा हे आपलं जे एक्सप्रेशन आहे ते स्क्वेअर रूटमध्ये आहे. सो आपण दोन्ही साईडला स्क्वेअर रूट अप्लाय करणार आहोत. सो स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस साइन ऑफ 4x/3 इज इक्वल टू हे रूट 2 येणार आहेत आणि इथलं जे स्क्वेअर रूट आहे कॉस स्क्वेअरवरचं तर त्यासाठी बघा आपल्याला फॉर्म्युला हा माहिती आहे कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस थिटा होल ब्रॅकेट स्क्वेअर हे सेम असतात. सो इथे आपण अप्लाय करताना कॉस स्क्वेअर ऑफ π/4 मायनस 2x/3 हा जो टर्म आहे ती आपण कॉस ऑफ π/4 मायनस 2x/3 होल ब्रॅकेट स्क्वेअर अशी कन्सिडर करणार. बिकॉज आपण त्याच्यावर स्क्वेअर रूट अप्लाय केल्यावर हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन आपल्याला फक्त मिळेल कॉस ऑफ π/4 मायनस 2x/3. ओके, सिमिलरली आपण ही टर्म कन्सिडर करणार आहोत 1 मायनस साइन ऑफ 4x/3 आणि तर स्प्लिट करणार आहोत ती. सो ह्या साइन ऑफ 4x/3चं आपण मगासारखंच कन्व्हर्जन करणार आहोत कॉसमध्ये. सो ह्या साइन थिटाचं कॉसमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपण फॉर्म्युला अप्लाय करणार आहोत कॉस ऑफ 90 मायनस थिटा. आपला थिटा आहे 4x/3. सो आपण लिहिणार 1 मायनस कॉस ऑफ π/2 मायनस 4x/3. ओके, आता इथे लक्षात घेतलं हा जो π/2 मायनस 4x/3 हे ॲज अ थिटा म्हणून कन्सिडर केलं तर आपल्याला एक्सप्रेशन काय मिळालं 1 मायनस कॉस थिटा. ओके, आणि आपल्याकडे हाफ अँगलमधला फॉर्म्युला आहे 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा/2 आणि आपली थिटाची व्हॅल्यू आहे ही पूर्ण π/2 मायनस 4x/3. सो आपला फॉर्म्युला होईल 1 मायनस कॉस ऑफ π/2 मायनस 4x/3 इक्वल टू ह्यासाठीचं काय मिळणार आहे 2 इंटू साइन स्क्वेअर ऑफ
पाय बाय 2 मायनस 4x/3 अपॉन 2. ओके, मगासारखंच सिम्प्लिफाय केल्यावर आपल्याला ही टर्म मिळणार आहे 2 sin स्क्वेअर ऑफ पाय बाय 4 मायनस 2x/3. सिमिलरली आपण दोन्ही साईडवर स्क्वेअर रूट अप्लाय करणार आहोत. सो 1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन ऑफ 4x/3 इज इक्वल टू √2. 2वर स्क्वेअर रूट अप्लाय केल्यावर आता इथे आपण स्क्वेअर रूट अप्लाय करू तेव्हा हे साइन स्क्वेअर ऑफ पाय बाय 4 मायनस 2x/3 ही टर्म आपण साइन ऑफ पाय बाय 4 मायनस 2x/3 होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि मग त्याचं स्क्वेअर रूट घेणार, बिकॉज हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन आपल्याला फक्त ही टर्म मिळेल साइन ऑफ पाय बाय 4 मायनस 2x/3. ओके, सो आपल्याला हे फायनल मिळालं. आता ह्या ज्या आपण एक व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या ते ह्या एक्सप्रेशनमध्ये आपण इथे टाकणार आहोत. सो आपल्याला एक्सप्रेशन मिळेल दिस वन, स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू कॉस ऑफ पाय बाय 4 मायनस 2x/3 प्लस √2 इंटू साइन ऑफ पाय बाय 4 मायनस 2x/3 अपॉन √2 इंटू कॉस ऑफ पाय बाय 4 मायनस 2x/3 मायनस √2 इंटू साइन ऑफ पाय बाय 4 मायनस 2x/3. ओके, आता हे थोडं आपण सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करूया एक्सप्रेशन. आता इथे तुम्ही लक्षात घेतलात तर इथे √2 आणि इथे √2 आहे, सो ते आपण √2 ॲज ए कॉमन घेऊया न्यूमरेटरमध्ये. सिमिलरली डिनॉमिनेटरमधले √2 बाहेर कॉमन घेऊया आणि उरलेलं एक्सप्रेशन ॲज इट इज लिहायचं. हे √2 आणि √2 कॅन्सल होतील न्यूमरेटरचे आणि डिनॉमिनेटरचे आणि फक्त आपल्याला एक्सप्रेशन मिळेल, तेच इथे आपण लिहिलेलं आहे. ओके, आता हे आपण थोडंसं सिम्प्लिफाय करूया अजून. आता इथे आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल, कारण आपलं हे एक्सप्रेशन ॲज ए कॉट इन्व्हर्स आहे, सो आपल्याला ते कॉटमध्ये कन्वर्ट करायचे. सो आपण आधी ते फॉर्म्युला अप्लाय करून आता इथे लक्षात घेतलं तर आपण इथे टॅन ऑफ अल्फा प्लस बेटाचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे आणि तो फॉर्म्युला आहे टॅन ऑफ अल्फा प्लस बेटा इज इक्वल टू टॅन अल्फा प्लस टॅन बेटा अपॉन 1 मायनस टॅन अल्फा इंटू टॅन बेटा. त्यासाठी टॅन मिळण्यासाठी इथे आपण बघूया साईनची टर्म आहे, सो अपॉन कॉस आला तर ही टर्म ॲज अ टॅन म्हणून कन्व्हर्ट होईल. सो आपण इथे कॉस आणण्यासाठी ह्या पूर्ण टर्मला कॉस ऑफ पाय बाय 4 मायनस 2x/3 ने डिव्हाइड करून घेणार आहोत. सो दॅट्स वाय आपण ह्या पूर्ण याला कॉस ऑफ पाय बाय 4 मायनस 2x/3 ने डिवाइड केल्यावर हे कन्वर्जन 1मध्ये होईल. हे अपॉन कॉस ऑफ पाय बाय 4 मायनस 2x/3 होईल, म्हणजे ह्याचं कन्वर्जन ॲज ए टॅन ऑफ पाय बाय 4 मायनस 2x/3 मध्ये होईल. सिमिलरली हे कॉस ऑफ पाय बाय 4 ने डिव्हाइड केल्यावर हे कॅन्सल होऊन 1 येईल, म्हणजे 1 मायनस आणि अपॉन कॉस ऑफ पाय बाय 4 मायनस 2x/3 ने डिव्हाइड केल्यावर ह्याचं कन्वर्जन अगेन टॅनमध्ये होईल. सो आपल्याला हे एक्सप्रेशन मिळेल 1 प्लस टॅन ऑफ पाय बाय 4 मायनस 2x/3 अपॉन 1 मायनस टॅन ऑफ पाय बाय 4 मायनस 2x/3. ओके, आपला टॅन अल्फा प्लस टॅन बेटाचा फॉर्म्युला आहे, टॅन अल्फा प्लस बेटाचा फॉर्म्युला आहे टॅन अल्फा प्लस टॅन बेटा अपॉन 1 मायनस टॅन अल्फा इंटू टॅन बेटा. त्यातल्या आपल्या टॅन बेटाची व्हॅल्यू तर मिळाली आहे, आपल्याला इथे टॅन अल्फा पाहिजे. सो टॅनचं कन्वर्जन करण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला पाहिजे. इथे 1 आहे आणि आपल्याला 1ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ टॅन माहिती आहे. सो टॅन पाय बाय 4 म्हणजे टॅन 45 डिग्रीची व्हॅल्यू 1 आहे, सो आपण 1च्या ऐवजी टॅन पाय बाय 4 तिथे सबस्टिट्यूट करणार आहोत. ओके, सो आपल्याला आता न्यूमरेटर मिळेल टॅन ऑफ पाय बाय 4 प्लस टॅन ऑफ पाय बाय 4 मायनस 2x/3. ओके, हे झालं आपलं न्यूमरेटरचं. आता आपल्याला इथे डिनॉमिनेटरला पाहिजे 1 मायनस टॅन अल्फा इंटू टॅन बेटा. त्यातली इथे आपल्याला बघा 1 मायनस आहे आणि टॅन बेटाची टर्म आहे, सो आपल्याला ह्या टॅन बेटाला मल्टिप्लाय टॅन अल्फा पाहिजे. सो इथे फक्त आपण ह्या टॅनच्या टर्मला इंटू 1 मल्टिप्लाय म्हणून करणार आहोत. ओके, सो आपण इथे फक्त काही चेंज करत नाही, 1 मल्टिप्लाय म्हणून करतो आहे, जेणेकरून त्याची जी व्हॅल्यू आहे ती ॲज इट इज राहावी. 1ने मल्टिप्लाय टॅनला केलं तर तीच व्हॅल्यू राहणार आहे. सो फक्त आपण 1ने मल्टिप्लाय करतो आहे आणि आता ह्या 1च्या जागी ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करतो आहे टॅन ऑफ पाय बाय 4. सो आपलं डिनॉमिनेटर होईल
1 मायनस टॅन ऑफ पाय बाय 4 इंटू टॅन ऑफ पाय बाय 4 मायनस 2x/3. आता हे एक्सप्रेशन ॲज ए टॅन अल्फा प्लस टॅन बीटा अपॉन 1 मायनस टॅन अल्फा इंटू टॅन बीटा या फॉर्मॅटला कन्व्हर्ट झाला आहे, जो आपला फॉर्म्युला आहे ॲक्च्युअल टॅन अल्फा प्लस बीटाचा. सो आपण आता इथे आपली अल्फाची व्हॅल्यू आहे पाय बाय 4 आणि बीटाची व्हॅल्यू आहे पाय बाय 4 मायनस 2x/3. सो आपलं हे होल एक्सप्रेशन आहे ते कन्वर्ट होईल टॅन अल्फा प्लस बीटाला. सो आपल्याला मिळेल टॅन ऑफ पाय बाय 4 प्लस बीटा आहे आपला पाय बाय 4 मायनस 2x/3. ओके, आता हे सिम्प्लिफाय केल्यावर बघा पाय बाय 4 प्लस पाय बाय 4 मायनस 2x/3. सो पाय बाय 4 आणि प्लस पाय बाय 4ची व्हॅल्यू होईल पाय बाय 2 आणि हे मायनस 2x/3 आहेत तसेच. ओके, सो आपल्याला मिळेल टॅन ऑफ पाय बाय 2 मायनस 2x/3. आणि आपल्याला आता एक फॉर्म्युला माहिती आहे, टॅन थिटा इज इक्वल टॅन ऑफ 90 मायनस थिटा इज इक्वल टू कॉट थिटा. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. सो आपली थिटाची व्हॅल्यू आहे आत्ता 2x/3. सो टॅन ऑफ पाय बाय 2 मायनस 2x/3 इज इक्वल टू कॉट ऑफ 2x/3 अशी आपल्याला टर्म मिळेल. सो आपण तीच लिहिलेली आहे इथे, टॅन ऑफ 90 मायनस थिटाच्या ऐवजी कॉट ऑफ 2x/3. सो आता आपल्याला एक्सप्रेशन मिळालं आहे y इज इक्वल टू कॉट इन्व्हर्स ऑफ कॉट ऑफ 2x/3. सो आता आपण हे कॉट इन्व्हर्स आणि कॉट कॅन्सल करून फक्त आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल 2x/3. सो आता आपण डिफरन्शिएट करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ 2x/3. इथे 2/3 हे कॉन्स्टंट आहे मल्टिप्लिकेशन विथ व्हेरिएबल एक्स. सो आपण फक्त 2/3 कॉन्स्टंट बाहेर काढणार आणि डेरिव्हेटिव्ह घेणार विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन एक्स. ओके, सो एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे 1. सो आपल्याला फायनल व्हॅल्यू मिळाली dy/dxची 2/3. ओके.